नमस्कार शेतकरी बंधूंनो, श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलला मी संजय गागरे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खास करून प्रामुख्याने मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य जे म्हणतो आपण त्याला, त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। यामध्ये ड्रिप ॲप्लिकेशनचे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ॲग्री सर्च कंपनीचं मिंगल या ठिकाणी आपण बघतोय। ही 2 किलोची पॅकिंग आहे। मिंगल ॲग्री सर्च कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ड्रिपमधून देण्याचं सूक्ष्म अन्नद्रव्य खत। कुठलंही पीक असू द्या, तुमचं भाजीपाला असू द्या, कॉटन असू द्या किंवा तुमचं फळबाग असू द्या, कुठलंही पीक तुमचं जर स्टेबल असेल, एका जागेवर थांबलेलं असेल, त्याची तुम्हाला ग्रोथ दिसत नाहीये, त्याची वाढ दिसत नाहीये, फुगवण दिसत नाहीये। समजा फळबाग आहे, त्याची फुगवण दिसत नाही। तुमचं मसाले पीक अद्रक आहे, अद्रकला एकसारखेपणा नाही, पिवळटपणा आहे, हिरवेगारपणा नाही, मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता त्या ठिकाणी दिसते। अशा ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता। तर ॲग्री सर्च कंपनीचा या ठिकाणी मी एक फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला। देताना काय करायचं आहे, त्या कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट 2 किलो मिंगल, त्याच्यानंतर थायोग्रीन 3 किलो, याच्यामध्ये पावडर सल्फर आहे जे न्यूट्रिएंट सल्फर म्हणून काम करतं, त्यानंतर जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणून काम करतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सल्फर हा असा घटक आहे, मी त्याला मराठीमध्ये गंधक म्हणतात। आज जमिनीमध्ये अन्नद्रव्य, त्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेले आहेत सुप्तावस्थेमध्ये किंवा फिक्स झालेले, असे घट्ट झालेले जे अन्नद्रव्य आहे, याचं विलगीकरण करायचं काम आणि पिकाला अपटेक करायचं काम हे सल्फर करत असतं। सगळ्या न्यूट्रिएंट मधला म्हणजे अन्नद्रव्यामधला दुवा म्हणून सल्फर काम करतं। खूप सुंदर असे रिझल्ट येतात। साधारणपणे कमी टेम्परेचर असेल किंवा जास्त टेम्परेचर असू द्या, जमिनीमधलं टेम्परेचर एकदम व्यवस्थित, मातीचं टेम्परेचर योग्य ठेवायचं काम करतं। खूप सुंदर रिझल्ट याचे येतात। आम्ही सध्या आता देऊ लागलो सगळ्या पिकांना, डाळिंबाला दिलं, अद्रकला दिलं, भाजीपाल्याला दिलं, टोमॅटोला दिलं। प्रत्येक पिकामध्ये याचे खूप असे सुंदर असे रिझल्ट आलेले आहे। खूप साऱ्या लोकांनी वापरलेले आहे। वापरताना काय करायचं माहिती का, 1 एकरला 2 किलो मिंगल घ्यायचं, सूक्ष्म अन्नद्रव्य ड्रिप ॲप्लिकेशनचं। त्यानंतर एका एकरला 2 किलो मिंगल, 3 किलो थायोग्रीन, आणि थायोग्रीनच घ्यायचं। थायोग्रीन का घ्यायचं तर स्पेशली बनवलेलं सल्फर आहे कंपनीनं, खूप वेगळ्या पद्धतीचं हे सल्फर आहे, 3 किलो पॅकिंगमध्ये येतं। हे थायोग्रीन घ्यायचं 3 किलो, मिंगल घ्यायचं 2 किलो, आणि याच्यामध्ये ॲडिशनल टाकायचं आहे जे सेकंडरी न्यूट्रिएंट आपलं, जसं सल्फर 1 झालं आणि अजून मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये ॲड करायचं। 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 2 किलो थायोग्रीन आणि 2 किलो मिंगल, 3 किलो थायोग्रीन, 2 किलो मिंगल, अशा पद्धतीनं तुम्ही डोस द्या। तुमचं जर 5 एकर क्षेत्र असेल तर 1 एकरला तुम्ही ताबडतोब घ्या, कुठेही तुमच्या दुकानात जिथं मिळेल तिथून घ्या आणि तुम्ही याच पद्धतीने ॲप्लिकेशन करून बघा। खूप सुंदर असे त्याचे रिझल्ट आहे। तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल फुटवा, वाढ, ग्रोथ, रूट म्हणजे मुळीची वाढ, मुळ्यांची संख्येची वाढ या ठिकाणी झालेली दिसून येते। जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम, एक तुमच्या जमिनीचं पीएच मेंटेन होऊन न्यूट्रिशन या ठिकाणी अपटेक होतं आणि खूप सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी याचे येतात। या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा बघा व्हिडिओमध्ये, मिंगल 2 किलो ड्रिप ॲप्लिकेशन ॲग्री सर्च इंडिया लिमिटेडचं, थायोग्रीन, आणि यामध्ये कुठल्याही कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 5 किलो। अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। खूप सुंदर असे रिझल्ट आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।